पाऊस आणि गाणी यांचं काही असं एक कमाल कॉम्बिनेशन आहे. पावसाच्या काळ्या ढगांनी आजूबाजूचा परिसर जरी डिसॅच्युरेट झाल्यासारखा वाटू लागतो, पण पावसाची ती एक सर आपल्या मनात अनेक रंग भरून जाते. मित्रांच्या मैफिली बसतात, मद्याचे प्याले खुलतात, आई वडील नॉस्टॅल्जिक होतात, प्रियकरांचे रोमांच ओसंडून वाहतात आणि या सगळ्याला सोबत असते ती त्या खास गाण्यांची. आणि प्रत्येक जनरेशनची ती आपापली खास गाणी असतात, जशी माझ्या आई वडिलांच्या काळातली ही गाणी. सावन का महीना पवन करे भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में. आणि आम्हाला म्हणजेच मिलेनियर्सला तर के के, आतिफ, हिमेश म्हणजेच इम्रान हाशमीच्या सगळ्या गाण्यांनी बेड लावलेलं. तू ही मेरी शब है, सुबह है, वो लम्हे, वो बातें, जरा सी दिल में दे जगा तू. पण ही सगळी झाली मूवीजची गाणी. पण फक्त पाऊस आणि प्रेमाला डेडिकेटेड असा मराठी गाण्यांचा एक अल्बम 1998ला रिलीज झाला, ज्याची गाणी आणि कविता आज 28 वर्ष उलटून गेली तरी आपल्याला तितकीच ताजीतवानी करून जातात. आणि तो अल्बम म्हणजे मिलिंद इंगळे आणि किशोर कदम यांचा गारवा अल्बम. आमच्याकडे लहानपणी फिलिप्सचा चौकोनी असा एक CD आणि कॅसेट प्लेअर होता, ज्यात वर CD आणि खाली कॅसेटचा स्लॉट होता. आणि गारवाची ती कॅसेट जिथे अर्धी गाणी प्ले झाली की तिला बाहेर काढून दुसऱ्या बाजूने पुन्हा आत टाकावा लागायचं. गारवा म्हणजे फक्त पावसाची गाणी नाही, तर उन्हाळ्यानंतर अचानक आलेल्या त्या थंड वाऱ्यासाठी मनाला स्पर्शून जाणारी ती एक 1998 मध्ये आलेल्या या अल्बममध्ये मिलिंद इंगळे यांच्या आवाजाची आणि संगीताची जादू आहे, तर किशोर कदम म्हणजे सौमित्र यांच्या शब्दांनी प्रत्येक गाण्याला एक वेगळंच जग दिलं. गाण्याआधी येणारी त्यांची कविता, पावसाची चाहूल, विरहाची हळवी ओढ आणि निसर्गात लपलेल्या प्रेमाच्या आठवणी, हे सगळं गारवाला एखाद्या साध्या अल्बमपेक्षा खूप काही मोठं बनवून जातं. गारवामधील प्रत्येक गाणं ऐकताना आपल्या आयुष्यातील एखादा पावसाळी दिवस, एखादी व्यक्ती किंवा एखादी न सांगितलेली भावना पुन्हा जिवंत होते. रिमझिम धुणं, गार वारा हा भरारा, झाडाखाली बसलेली, पाऊस दाटलेला असो किंवा टायटल ट्रॅक, गारवामधील सगळीच गाणी खूप कमाल. पण त्यातल्या त्यात पुन्हा पावसाला सांगायचे आणि पाऊस दाटलेला ही माझी सगळ्यात फेवरेट गाणी. आणि तुम्हाला जर गारवा लाईव्ह अनुभवायचा असेल तर गारवाचे लाईव्ह शोज पण सध्या होत आहेत. आणि त्याच्या माहितीसाठी तुम्ही मिलिंद सर किंवा किशोर कदम सर यांच्या इन्स्टा ID चेक करू शकता, ज्या की मी कॅप्शनमध्ये मेन्शन केल्या. तर तुम्ही या पावसाळ्यात गारवा ऐकताय ना, आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुमची फेवरेट पावसाळी गाणी कोणती. आणि अशाच मूवीज आणि गाण्यांच्या रिलेटेड सुंदर व्हिडिओजसाठी आम्हाला इन्स्टावर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.